नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कैरीचं सीझन म्हटलं की कोकणामध्ये घराघरात केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची गोड भाजी. यालाच आमच्याकडे गोड आंबा असं म्हटलं जातं आणि तेच कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग करूयात सुरुवात. इथे मी 3 मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. जर वजनी प्रमाण बघाल तर अर्धा किलो भरतील. त्याचसोबत इथे 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. पुढे आपल्याला लागणार आहे 1 वाटी बारीक केलेलं गूळ, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, ओलं खोबरं घ्यायचं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. थोडे मेथी दाणे लागणार आहेत आपल्याला. पुढे मी घेतले 1 चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा राई आणि जिरं आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे, तर 1.5 चमचा इथे जिरं घेतलेलं आहे. आता सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये घालायचं आहे खोबरं, त्याचसोबत टाकायचे आहे लसूण. पुढे घ्यायचं आहे जिरं. इथे 1 चमचा जिरं मसाल्यासाठी घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा फोडणीसाठी ठेवून द्यायचं आहे. त्यासोबत हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे. हिरवी मिरचीचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या सर्वांची आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची. पुढे आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे. ही कैरी मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आता कैरीचे या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर साल काढून घ्यायची असेल तर काढून सुद्धा घेऊ शकता किंवा या प्रकारे सुद्धा करू शकता. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकाराचे तुकडे करून घेऊ शकता. जास्त छोट्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे नाहीत, नाहीतर ते विरघळून जातात. या प्रकारे सर्व कैऱ्या मी कट करून घेते. माझे 3ही कैऱ्या कट करून झालेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही. या साईजचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. आपली पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊयात. फोडणीसाठी मी इथे एक पातेलं गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. त्याचसोबत लगेचच जिरं सुद्धा टाकून घ्यायचं आहे. जिरं सुद्धा चांगलं फुललं पाहिजे. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये टाकून घ्यायचेत मेथीचे दाणे. लगेचच कढीपत्त्याची पाने सुद्धा टाकायची आहेत आणि सोबतच आपण जी खोबऱ्याची पेस्ट तयार केलेली आहे ती टाकून घ्यायची. इथे बघू शकता तुम्ही, खूप छान अशी फोडणी बसली आहे. चांगलं परतून घ्यायचं. 2 मिनिटांसाठी चांगलं परतून झालं की यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद टाकून घेऊयात. सोबतच टाकायचं आहे मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिरची पावडर आणि हळद चांगली मिक्स झाली की यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. इथे मी मसाल्याचं पाणी थोडं राहिलं होतं ते घालून घेते. हे पण पुन्हा एकत्रित करून घेऊयात. आता हे पण एकत्रित करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. हलवून घेऊयात. आता मसाला शिजण्यासाठी आपल्याला यावर झाकण घालून ठेवायचं आहे. आता मी गॅस मंद करते आणि हे 10 मिनिटं शिजून घेते. आता 10 मिनिटं झाली, आपण झाकण काढून घेऊयात. वा, खूपच छान असा मसाला आपला तयार झालेला आहे. थोडं हलवून घेऊयात. आता हलवून झाल्यानंतर आपल्याला या स्टेजला कैरीचे काप टाकायचे आहेत. सर्व केलेले कैरीचे काप मी इथे टाकून घेते. काप टाकून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व कैरीला मसाला लागला गेला पाहिजे. आता तुम्हाला थोडं पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी सुद्धा यामध्ये या स्टेजला घालू शकता. मी इथे अर्धा कप पाणी घालून घेते. तुम्हाला एकदम ड्राय बनवायचं असेल तर पाणी नाही घातलं तरी सुद्धा चालेल. थोडं हलवून घेऊयात. आता यावर फक्त 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण टाकून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाली, झाकण काढून बघूयात. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ. गूळ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ. आणि गूळ मिक्स करून झालं की पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी झाकण घालून घ्यायचं आहे. फक्त 2 मिनिटांसाठीच झाकण घाला. जास्त वेळ ठेवलात तर ते जास्त शिजलं जातं. झाकण काढून घेऊयात. छान असा गोड आंबा आता तयार झालेला आहे. आमच्या इथे याला गोड आंबाच म्हणतात. खूप ठिकाणी मेथी आंबा सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग आता सर्व करून घेऊयात.
कैरीच्या सीझन मध्ये आमच्या गावी असा गोड आंबा घराघरामध्ये केलाच जातो. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तो पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया असाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.